नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो का आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेला आंब्याच्या फळबागाची शेती दाखवणार आहे आणि तुम्हाला त्यांचा हे दाखवणार होतो त्यांनी साचा कशात बनवलेला आहे। तर आपण चला भेटूया त्यांच्या पुढल्या पिकामध्ये। तर स्वागत आहे सर तुमचं। तर आपला राहिलेला व्हिडिओ बाकी होता, तर तुम्ही तुमचा पुढला व्हिडिओत माहिती द्या आम्हाला। नमस्कार शेतकरी बंधूंनो, परत एकदा। तर मित्रांनो, आपण बघू शकता हा साधारण 1 ते सव्वा एकरचा प्लॉट आहे माझा आणि इथे आपण केशर आंब्याची लागवड केलेली आहे। 750 झाडं बसलेले आहेत हे आपल्या लागवडीचं जे अंतर आहे ते 2 ओळीतलं अंतर हे 14 फूट आहे। तुम्ही बघू शकता हे 14 फुटाचं अंतर आहे आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 4 फुटाचं आहे। अच्छा, सरीतलं अंतर किती म्हणाले? 14 फूट आणि झाडांमध्ये 4 फूट 4 फूट। अच्छा, आणि आता तुम्ही बघू शकता की इथे आपण आंतरपीक म्हणून गहू घेतलेला आहे। अच्छा, आणि इकडे लसूण पण घेतलेला आहे। अच्छा अच्छा अच्छा। तर हे जे मित्रांनो आहे हे आहे इस्रायल टेक्नॉलॉजी। त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे हे आंब्याची लागवड तुम्ही म्हणाल की 4 फुटावर कसं काय तुम्ही एवढा जवळ कसं लावले, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक झाडाला। आता ही लागवड जी आहे ही 5 ऑगस्टची लागवड आहे। तर मागच्या नोव्हेंबरमध्ये साधारण 20 तारखेला मी ह्या प्रत्येक झाडाला याचा हा जो डोळा असतो बघा, हा जो डोळा असतो त्याच्यावर आपण छाट घेतलेला आहे। इकडे पुढे या, इथे दिसू शकतो बघा, म्हणजे याला तुम्ही छाटणी केली? हा बघा, हा जो डोळा होता त्याच्या बरोबर 1 इंच आपण वर छाट घेतलेला आहे। आता तिथून सशक्त फांद्या 3च ठेवल्या आहेत फक्त। बरं, एक्स्ट्रा फांद्या आपण सगळ्या कापून घेतलेल्या। इथे तुम्ही बघू शकता ही एक्स्ट्राची फांद्या आपण कापून टाकली इथली। अच्छा अच्छा। या 3 फांद्या आपण ठेवल्या आहेत। आता मित्रांनो साधारण मिड मार्च पर्यंत ह्या फांद्या ज्या आहेत त्या साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत येतील वर अशा। अच्छा, त्याच्यानंतर ह्या प्रत्येक फांद्याला, तर ह्या 3 फांद्या आहेत, या 3 फांद्यांना आपण फक्त 2च फांद्या ठेवणार। इकडे 2, इकडे 2 आणि इकडे 2, म्हणजे असा आपल्याला फक्त सांगाडा बनवायचा आहे। आणि मध्ये कट केल्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश जो आपल्याला मिळणार आहे झाडांचा, म्हणजे आपल्या झाडांना जो सूर्यप्रकाश मिळणार तो डायरेक्ट मिळणार आहे, कारण उलट्या छत्रीसारखी याची कॅनोपी अशी होणार आहे। मध्ये पूर्ण तुम्हाला मोकळा असणार आहे, त्यामुळे रोगराई कमी पडते। आणि याची जी कन्सेप्ट बेसिकली, तर हे 3 नंतर परत 2 फांद्या 1.5 फुटावर, परत त्यांना 1.5 फुटावर अजून 2 फांद्या आणि 2 फांद्या, असं आपल्याला 2.5 वर्षापर्यंत याची कॅनोपी मेंटेन करायची। म्हणजे 2.5 वर्षामध्ये आपण कटिंग करत राहणार आहोत। 3, 2, 2, 2 हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत। एक्स्ट्रा आलेली कुठली फांदी आपण ठेवणार नाही, कारण एकदा कट केल्यानंतर तिथून 4, 5, 6 फांद्या येतात, पैकी फक्त 2 हेल्दी 2 विरुद्ध दिशेच्या फांद्या आपण ठेवायच्यात। अशा प्रकारे याची जी झाडाची उंची जी आहे मुळात ते पण 8 ते 10 फुटाच्यावर जाऊ देणार नाही आहोत। झाडाची टोटल जी उंची असणार ती 8 ते 10 फुटच आपण ठेवणार आहे। आणि हे डेन्स प्लांटेशन आहे। आणि हे झाडांचं काय म्हणले, नाव काय म्हणले? हे केशर आंबा आहे सगळा। केशर आंबा तुम्ही कुठनं घेतलेला आहे? हे नाशिकवरून आणले होते आपण सगळे। अच्छा, आणि किती टोटल झाड? 750 रोपं लागलेले आहेत। अच्छा, आणि एकाची कॉस्ट किती गेलेली आहे? मला त्यावेळेस तिथं 90 रुपयाला एक पडलं होतं झाड जागेवरती। मग 10 रुपये तुम्ही ट्रान्सपोर्टचे धरून घ्या एक्स्ट्राचे। अच्छा, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मग ही पूर्व पश्चिम आहे आपली। इकडे पूर्व आहे आणि इकडे पश्चिम आहे, आणि इकडे उत्तर आहे आणि इकडे दक्षिण आहे। अच्छा, तर लागवड करताना आपण ही दक्षिण उत्तर केलेली आहे। त्याचंही कारण तेच आहे की सूर्यप्रकाश हा प्रत्येक ओळीला समप्रमाणात, जसं सूर्य पूर्व पश्चिम वाळेल तर तो समप्रमाणात सगळीकडे मिळाला पाहिजे। तर त्याच्यामुळे ही दक्षिण उत्तर लागवड आहे। आणि कॅनोपी मॅनेजमेंट हाच याच्यामध्ये मेन पार्ट आहे। आणि याच्यामध्ये आपण अंतर्गत पीक पण घेतच राहू शकतो? हो, आपण 5 वर्षापर्यंत आंतरपीक घेऊ शकतो। आणि 5 वर्षापर्यंत काहीच त्याला प्रॉब्लेम नाही। त्याला ठिबक पण केलेलं आहे? पूर्ण ठिबकवर आहे सगळं आपलं। आणि हे तुम्ही बघता गहू आणि ऑलरेडी ते तिथे बघा एका झाडाला मोहरही लागलेला आहे, हे बघा या झाडाला दिसते। पण आपण ते काही ठेवणार नाही आहे आता, ते लागलेलं आहे। कारण ते कसं की मित्रांनो याच्यामध्ये काय गंमत माहिती आहे का की त्या शेतळ्याच्या एंडपासून लागवड करत येताना आपण दर 15 झाडानंतर 16वं जे झाड आहे ते स्पेशल वेगळ्या प्रकारचं लावलं आहे। समजा 15 आपले केशर असतील तर 16वं दशेरी लावलं आहे। त्याचं कारण काय सर? त्याचं कारण पॉलिनेशनमध्ये त्याचा फरक पडतो। जेव्हा हे झाडं मोठे होतात तेव्हा परपरागीकरणासाठी वेगळ्या व्हरायटीचे झाड असले तर आपले फळं सशक्त होतात जास्तीचे। तर असं दर 16वं झाड जे याच्यामध्ये ते वेगळ्या व्हरायटीचं आहे। आणि मी टोटल 10 व्हरायटीच्या आणलेले आहेत। आता हे जे बघताय तुम्ही हे ऑल सीझन मँगो आहे, याला 3ही ऋतूमध्ये फळ लागतं, 12 महिने, 12 मासी। त्याचं नाव 12 मासी म्हणजे 12 मंथ्स ऑल सीझन। 12 मासी, ऑल सीझन मँगो। तर त्याला म्हणून आता तुम्ही बघता की त्याला लगेच मोहर आला आहे। पण ते रोप आता छोटा असल्यामुळे आपण ते ठेवणार नाही आहे। सध्या दिसायला छान वाटतं, कापून टाकायला जीवावर येतं, पण तरी ते आपल्याला करायला लागणार आहे। पण ते त्याचे गुण दाखवू लागलं ना? गुण दाखवू लागलं, 12 मासीचे गुण आपल्याला दिसत आहेत। तर हे कॅनोपी मॅनेजमेंट आपण याची 2.5 ते 3 वर्षापर्यंत करत राहणार आहोत। आणि दुसरा एक फायदा असा होतो की झाडं जेव्हा एकमेकात गच्च होतात तेव्हा वादळ वारा आला काय आलं तर
की त्याचा झाडांवर परिणाम फार होत नाही. कार्बनचं फिक्सेशन CN रेशो जो आहे तो प्रॉपर होतो आणि एका झाडाला साधारण 4थ्या वर्षानंतर 25 ते 30 किलो माल हा निघतो. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या, 25 ते 30 किलो माल गुणिले 750 झाडं. आणि मार्केटमध्ये साधारण केशर हा फळांचा राजा आहे. अगदी म्हणजे ज्याला दात नाही, म्हाताऱ्या माणसापासून लहान मुलं सगळे खातात. सर्वांच्या तर आवडीचा साधारण एक 80-90 रुपये तो तुम्हाला रेट मिळू शकतो. आणि स्वतः जर हायवेला वगैरे विकला तर 120 रुपयापर्यंत रेट जाऊ शकतो त्याचा. असा एक आपला प्रयत्न आहे. एक ड्रॅगन फ्रूट आणि केशर आंबा ही फळबागेकडे आपण वळालेलो आहे. बरोबर. आणि सर आता याचं म्हटलं तुम्ही 750 झाड घेतलेले, तर मग ज्यावेळेस तुम्ही बल्कमध्ये काही घेता तर त्याची किंमत कमी भेटते, तर एखादी पर्टिक्युलर कोणी कमी घेतलं तर असं फरक जाणतो का? नाही, मुळात कसं माहिती आहे का की शासकीय रोपवाटिके म्हणजे शासनमान्य रोपवाटिकेचे दर फिक्स असतात. बरोबर. तर साधारण तुम्हाला मिळू शकतात, 70 रुपयाला पण मिळू शकतं. आणि एक काळजी घेतली की हे घेताना मी 1 वर्षाचे झाड घेतले, म्हणजे कमी वयाचे कमी वयाचे घ्यायचे. याचं कारण असं की 1 वर्षाचं जे झाड आहे आणि त्याची जी बॅग साईज होती 1 लिटरची बॅग साईज होती. जी बॅग असते खाली ती 1 लिटरची त्याला म्हणतो आपण. तर त्या केसमध्ये कसं मुळांची कॉईल होत नाही. जर आपण 2 वर्षाचं जर मोठं झाड आणलं तर त्याची मुळं आतमध्ये गोल झालेले असतात. मग त्याच्यानंतर ते आपटेक जमिनीतलं बरोबर करत नाही. आता हे 1 वर्षाचं झाड असल्यामुळे हे जमिनीतनं प्रॉपर सगळ्या गोष्टींचं आपटेक करतं आणि याची मुळं वगैरे सगळे व्यवस्थित. आणि याला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वृक्षारोपण केलं त्यावेळेस किती फुटाचा त्याला गड्डा करून खाली पुरलेला? मी ॲक्च्युली काय केलं होतं, JCBनी चर करून घेतले होते. किती फुटाचे होते ते? JCBचं आपलं जे छोटं भांडं असतं अच्छा. त्याच्याने साधारण मला वाटतं 1-1.5 फुटापर्यंत खोल तो चर मी करून घेतला होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर माझे जे अंतर आहे त्या अंतरावर मी 4-4 फुटावर प्लांटेशन प्रॉपर कुजलेलं शेणखत, मी एप्रिलमध्ये शेणखत घेतलं होतं 4 ट्रॉल्या. बरोबर. त्याला त्याच्यावर आपलं याची ट्रायकोडर्मा आणि वेस्ट डिकम्पोजरची ट्रीटमेंट करून घेतली होती. त्याच्यावर पाणी बिणी मारून त्याला पूर्ण कुजलं होतं शेणखताला. ते 4 ते 5 टोपले शेणखत, परत वाळू याच्यातही वापरलेली मी, कारण जास्त पाणी हे कुठल्याही पिकाला म्हणजे चालत नाही. तर शेणखत, वाळू आणि आपलं जो बेसल डोस आहे तो आपण सगळ्याला दिला होता. जर त्याची डिटेल हवी असेल तर मी ते सांगू शकतो. आणि तुम्ही याला फवारणी वगैरे खत पाणी? हो, आता कसं आहे की एक फुटवा झाईम म्हणून आहे, ते प्रॉपर फुटवे फुटण्यासाठी साधारण 15 दिवसांनी मी ते फुटवा झाईम नावाचं जैविक फवारणीची देतो. युमिक ॲसिडचं युमिकचं रेग्युलर 15 दिवसांनी आपलं ड्रेंचिंग असतं. नंतर भूसुधारक वगैरे असे जे जैविक आहेत जमिनीचा कर्ब ज्याच्याने वाढतो, तर त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन साधं दरवेळेला आपण ड्रिपने जेव्हा पाणी सोडतो तेव्हा आपण त्यासोबत भूसुधारक किंवा युमिक किंवा तुमचं हे म्हणजे इतर खतं असतात ते आपण देत असतो. अच्छा, म्हणजे जे रेग्युलरमध्ये खत चालतात ते आपण त्याला सोडतो. हो, तेच. सर तुम्ही या शेततळ्याबद्दल? तर हे साधारण 1.5 एकरमधलं शेततळं मित्रांनो. साधारण 40 बाय 38 मीटर याची लांबी रुंदी आहे. आणि साधारण याची जी पाण्याची कॅपॅसिटी ती 75 लाख लिटर याच्यामध्ये पाणी बसतं. तर आम्हाला इथे शाश्वत पाणी म्हणून आमचं बोरवेल पण आहे, प्लस नदी पण अगदी लागूनच आपल्या या शेताला. तर नदीतनं सुद्धा आम्ही जनरेटर टाकून पाणी उचलतो जेव्हा कमी पडतं तेव्हा, ज्यावेळेस लागतं तेव्हा. आणि ह्या शेततळ्यामध्ये मित्रांनो मी हे म्हणजे सगळ्या ड्रिपसाठी याचा वापर करतो. आणि याच्यामध्ये आपण 3000 मासे सोडलेले आहेत मित्रांनो शेततळ्यामध्ये. तर याची साईज काय म्हणाले सर तुम्ही? 1.5 एकर टोटल क्षेत्रफळ आहे याचं, म्हणजे 40 मीटर बाय 38 मीटरचं साधारण. काही ॲक्च्युली शंकरपाळ्यासारखं थोडंसं, त्याच्यामुळे एक्झॅक्ट त्याचा लेंथच्या थोडं बहुत व्हेरी करतात, पण 1.5 एकराचं टोटल क्षेत्रफळ. आणि याची हाईट किती येईल तळापासून तर आपण जे उभे तिथे? साधारण याचं टोटल जे आहे ते 30 फुटापर्यंत आपल्याला ग्राउंड लेवलपासून खाली 30 फुटापर्यंत त्याची हाईट आहे. हो, हाईट असते त्याची. अच्छा, तर मग तुम्ही इथं मोटर टाकलेली? हो, मोटर टाकलेली आहे. मोटर दिसतं याच्यामध्ये? हो, याच्यात ही एक मोटर आहे टाकलेली. आणि हे इकडचं जे येतं त्याचं ते आउटलेट घेतलेलं आहे आपण, प्रेशरनी पाणी जेव्हा जास्त होतं तेव्हा. अच्छा, मग ते त्याच्यात टाकण्याचा पाईप आहे का? दोन्ही पण नाही, तो वेगळा पाईप आहे ॲक्च्युली. मोटर हीच आहे ॲक्च्युली. मोटर हीच आहे का? ते ओव्हरफ्लोसाठी आम्ही त्यावेळेस प्रयोग केला होता एकदा. पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी भरलं होतं, अगदी लेवलला आलं होतं. मग ते त्याच्यासाठी तुम्ही ते एका आयडिया करून बघितलं, त्याला आपण ते पाणी एक्स्ट्राचं काढून टाकलं होतं. तर मग ते सक्सेस झालेलं होतं? झालेलं सक्सेस, कारण तिथे उंचीचा फरक होता ना, लेवल खूप वर होती. त्या पाण्याला आम्ही फक्त ओढलं, नळीचं पाणी बरोबर शेततळ्यातलं खाली आलं होतं. तर हे तुमची शेततळ्याच्या खाली शेती आहे, तर या शेतीला तुम्ही ते पाणी पुरवता? हो, हे सगळं आपलं शेवगा, ड्रॅगन फ्रूट आणि केशर आंबा. शेजारी आमच्या बंधूंची शेती आहे, तिथे ऊस असतो त्यांचा. त्यांचा पण एक शेततळा आहे? हो, त्यांचं स्वतःचं शेततळ आहे तिथे. मग तुम्ही मेनली म्हणजे तुम्हाला शेततळ्यावरच? हो, शेततळ्याचं, कारण ड्रीप केल्यामुळे मला पाण्याचं म्हणजे
एका पाळीला मला साधारण 2-1 लाख लिटर पाणी अगदी मोकळं सोडलं तरी पुरतं. आणि ड्रिपवर तर तशी काही गरज नाही. आता हे मी परत एकदा टॉपअप करून घेणार जानेवारी एंडला. तो पण नदीला पाणी असतं आपल्या. एकदा टॉपअप झालं तर मला मे जूनपर्यंत पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरतं. आणि याला मेंटेनन्स वगैरे असतो नक्कीच. आता समजा त्या साईडला तिकडे बाजूला शेततळ्याला अशा क्रॅक गेले आहेत खालून. अच्छा. तर या इथे अशी पट्टी फाटलेली आहे. तर मी त्यासाठी स्पेशल आता तुम्हाला वाटलं मी दाखवू शकतो. स्पेशल एक प्लास्टिकचं पेपर आणलं आहे. स्पेशल पट्टी आणली. आता ती लावून मी ते पूर्ण लिकेज जे ते क्लीन करणार. याला साफ वगैरे करायचं काय? साफ वगैरे करायची गरज नसते त्याला. कारण मेन मेन लिकेजच हा एक प्रॉब्लेम असतो. कारण शेततळ्यामध्ये काडी कचरा बाहेरून उडून येतोच आणि त्याचं पाणी थोडंसं खराब असतं. प्लस शेवाळा असतं तर ते माशांना खाद्य म्हणून त्याचा वापर होतो. आणि याची कॉस्ट काय गेलेली आहे सर तुम्हाला बनवायला? मग त्यावेळेस टोटल 2.5 ते 3 लाख रुपये मला खर्च आला होता. पण याच्यात अनुदान पण मिळतं. म्हणजे आपल्याला खड्डा खणण्यासाठी आणि हे जे पेपर आहे पन्नीसाठी अनुदान याच्यात जवळपास 40 ते 50% अनुदान आपल्याला मिळतं याच्यामध्ये. तर त्याची प्रोसेस फार लंबी असती का? नाही अगदी व्यवस्थित होतं. आता तर मागे त्याला शेततळ आहे. म्हणजे कोणालाही अगदी तुम्ही DBTच्या पोर्टलवर गेले लॉग इन केलं तुमच्या काही क्षेत्रफळाची आट वगैरे? मला असं वाटतं की 1 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असावं. 1 एकरच्या खाली आहे मान्य नाही आहे किंवा मग त्याची साईज अगदी कमी होईल असं. अच्छा. तर क्षेत्रफळ कमी असलं तर कमी क्षेत्रफळाचं शेततळ, जास्त क्षेत्रफळ असलं तर जास्त क्षेत्रफळ. अच्छा. तर ठीक आहे. आपण मासे पण टाकले याच्यामध्ये सांगितलं मी. अच्छा. तुम्ही 3000 मासे टाकले? रोहू, कटला आणि कोंबडा. अच्छा. आता मासे टाकून 1.5 महिना झालेला आहे. आणि त्याला आपण सध्या शेंगदाण्याची पेंड खाद्य म्हणून टाकतो. आणि साधारण एक 8 ते 9 महिन्यामध्ये ते पाऊण किलो 1 किलो पर्यंत जातात जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर. तुम्ही म्हणजे माशाची पण शेती करू शकता. आता ऑलरेडी टाकलेलं आपण बघू त्याचं वर्षभरात आपल्याला काय आउटपुट झाल्यावर आपण नक्की नवीन एक व्हिडिओ बनवूया. आता मला याच्यात एरेटर टाकायचं आहे ऑक्सिजन जनरेट करण्यासाठी माशांसाठी. अच्छा. ते मी बघून ठेवलंय. पुढच्या व्हिडिओत आपण ते एरेटरचं इथे व्हिडिओ. आणि ते मासे टाकायची कॉस्ट काय आली तुम्हाला? खूप स्वस्त आहे. म्हणजे मला 3,000 रुपये 3-3.5 रुपये मला फक्त त्या माशांची कॉस्ट पडली. बीज फक्त बोटुकली ज्याला आपण म्हणतो. अगदी छोटे असतात अशी बोटुकली. ते पडले आणि ते वर्षभरात ते पाऊण किलो वगैरे पर्यंत होऊ शकतात जर त्याला प्रॉपर खाद्य दिलं तर. आता आज सध्या शेंगदाणा पेंड देतोय लहान म्हणून. आता पुढच्या महिन्यापासून आपण मका नंतर सोयाबीन आणि तांदूळ याचा भरड करून ते टाकत राहतो. बघू कसं त्याचं रिझल्ट होतो. करायला काय हरकत आहे. काही जरी झालं तर एक फायदा निश्चित आहे. आपलं पाणी खताळलेलं होतं. कारण माशांची विष्ठा ही खूप चांगलं खत आहे. मग ते आपल्या शेतीला कामाला येतं. ते काय म्हणजे पुरेसे आहे ते सुद्धा. त्यात मासे तुम्ही आता मासे खायचे मजेनी. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण साचा बघायला आलेलो आहे. तर सर तुम्ही साच्याची माहिती द्या थोडीशी. हो. तर मित्रांनो हा जो साचा आहे हा 6.5 फूट याची लांबी आहे टोटल. आणि ही 5x4ची ही साईड आहे पोलची. एक साईड 5 इंच आहे आणि एक 5x4 म्हणजे छोटी साईज 4 इंचाची आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की याला इथे उचलण्यासाठी हँडल दिलं आहे. आणि इथे आपण वरची आपली ड्रॅगन फ्रूटची प्लेट बसवण्यासाठी अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे. म्हणजे ते त्याच्यात गुंतण्यासाठी. वरची जी प्लेट आहे ना ते गुंतवू शकतो. तर आता याच्यात तुम्ही बघू शकता की काय करतो आपण अर्धा माल भरून घेतो. बरोबर. आता हा असा खाली आपण प्लास्टिकचा पेपर वगैरे टाकून अर्धा माल भरून घेतो. अर्धा माल भरल्यानंतर काय करतो आपण ह्या ज्या प्लेट आहेत ह्या त्याच्यात आपण टाकून घेतो. अशा या प्लेट टाकून घेतो आणि नंतर उरलेला माल भरून घेतो. ठीक आहे. बरोबर. आणि ते झाल्यानंतर तो माल पूर्ण सेट होतो 1-10 मिनिटामध्ये. कारण आपण जे सिमेंट वापरतो त्याच्यासाठी ते आपण 53 ग्रेडचं सिमेंट वापरतो ACCचं. तर ते लवकर फॉर्म होतं आणि त्याची मजबूती पण खूप असते. आणि याच्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपण 3 सळ्या टाकल्या होत्या. प्रत्येक पोलसाठी 3 सळ्या टाकल्या होत्या 6 mmच्या. आणि त्याला आपण वेल्ड पण करून घेतलं आपसामध्ये. आणि ते मजबूतीसाठी आपण त्याला वेल्डिंग करून घेतलं होतं. आणि या म्हणजे या साच्याची खासियत अशी आहे की एका वेळेला 2 पोल बनतात एका वेळेस. आता हे सेट झालं की हे आपण काढून घेतो. सगळं हे काढून घेतो आपण असं. आणि हे काढल्यानंतर एक माणूस इकडनं उचलतो आणि एक माणूस तिकडनं उचलतो. आणि याच्यामध्ये त्याला किती वेळ ठेवावे लागतं? साधारण 1-2 तासामध्ये सगळं क्लिअर होतं. म्हणजे 2 तासामध्ये तुमचे 2 पोल तयार होतात. 2 पोल तयार होतात. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट मिक्सर आम्ही करू शकतो. मग तोपर्यंत तुम्हाला बाकीचं सिमेंट कालावं नाही लागत? नाही. तुम्हाला 2 पोलचंच मटेरियल कालावं लागेल. 2 पोलचं मटेरियल कालवलं की थोडं कालवून जर ठेवलं तरी चालू शकतं आपल्याला. तशी एवढी प्रॉब्लेम 2 तासात. ठीक आहे. नाही 2 तासात मी तुम्हाला पूर्ण पोलचं सांगितलं. पण हे काढण्यासाठी वगैरे आपल्याला काही तो सेट व्हायला त्याला 2-1 तास लागतात. म्हणजे पण मग किती वेळात आपण 10 मिनिटात तुम्हाला पोल तसे रेडी होतात. माल भरल्यानंतर
लगेच 10 मिनिटात हो त्याला 10 काढून मिनिटात घेऊ तुम्ही एक जण इकडे उचलतो, एक जण तिकडनं मागून शकतो. उचलतो. सॉफ्टली निघून जातं. तसं आपल्या लगेच वर येतं आणि वर आलं की तुमचे 2 पोल खाली रेडी. साच्या दुसरीकडे ठेवला, परत तुम्ही मिक्सर बनवलं, लोखंड टाकलं त्याच्यामध्ये, अर्धा माल भरायचा, लोखंड टाकायचं, परत वरचा अर्धा माल भरायचा आणि हे साचे फिक्स करून घ्यायचे. त्याला एक 10 मिनिटं सेट व्हायला वेळ द्यायचा आणि वर काढून घ्यायचं. ते काढलं की तो खाली तुमचे म्हणजे पोल रेडी होतं. पोल रेडी होतं. आणि हे मशीन कशाचं आहे सर? तर हे मित्रांनो आहे, हे आपण आणलं होतं. हे जे पोल आपण बनवतो ड्रॅगन फ्रूटच्या, तर 6.5 फुटाचे पोल आपले 2 फूट जमिनीत घालायचे आहेत. तर जमिनीत घालण्यासाठी आपण त्याला मॅन्युअल ऑगर म्हणतात. मॅन्युअल ऑगर हे डायरेक्ट जमिनीत टाकायचं आणि याला फिरवलं, याला जमिनीत टाकून गोल गोल फिरवलं असं की बरोबर या पोलच्या पेक्षा 1-1 सेंटीमीटर जास्तीचा खड्डा बनतो आणि हा पोल परफेक्ट त्याच्यामध्ये 2 फूट जमिनीमध्ये तो पोल परफेक्ट बसतो. याच्यात कसं आपण इंडिपेंडेंट असतो. आता ते मशीनवाला येईल तो कधी खड्डे करून देईल, अच्छा. त्याच्यात पेट्रोलचा खर्च असतो, त्याचाही खर्च असतो. हे एकदा आपण घेतलं, हे आता याची किंमत मला वाटतं मी हे साधारण 2400 रुपयाला घेतलं होतं. अच्छा. ते एकदा घेतल्यानंतर हे ॲमेझॉनवर वगैरे पण मिळतं. अच्छा. एकदा घेतल्यानंतर आपल्याला लाईफ टाईम, म्हणजे मला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तिथे बॉर्डर पण केली आहे. त्या बॉर्डरला मी हेच पोल सगळे वापरले होते. बरोबर. आणि पोल सिमेंटचे पोल ट्रान्सपोर्टमध्येच मेन तुटतात, फुटतात, ट्रॅक्टरने आपण लांबून आणतो. खराब व्हायचे चान्स, खराब व्हायचे चान्स असतात. कारण इथेच बनतात आणि इथेच लावल्या जातात. इथेच बांधतात आणि इथेच लावलं जातं. असं आता मी प्लेटचाही साचा डिझाईन बनवलेलं आहे. प्लेटचाही मी करून घेणार आहे. म्हणजे जेव्हा आता मी माझी ट्रायल संपेल पुढच्या एप्रिल-मे मध्ये मी एक्सपेन्शन करणार पूर्ण 1.25 एकरचं, तर त्यावेळेस सगळे पोल आणि सगळे साचे आपण आपल्याकडे इथे स्वतः बनवून त्याचा वापर करणार. म्हणजे तुमची कमीत कमी बचत व्हावी. कमीत कमी बचत व्हावी, वेळ आपल्याला कमीत कमी लागावा आणि क्वालिटी आपण आपल्या मेंटेन करू शकतो ना. चांगलं 53 ग्रेडचं सिमेंट आपण वापरणार आहे. लोखंड आपल्याला आपल्या हिशोबाने मिळतं सगळं आणि त्याचं क्युरिंग आपण प्रॉपर करतो. आता बाहेरचे पोल कसे बनले काय बनले, कारण तुम्हाला सांगितलं की 25 ते 30 वर्षाचं हे प्रोडक्शन आहे. 25 ते 30 वर्ष तो पोल प्रॉपर टिकला पाहिजे. तरी त्याच्यामागची भूमिका आहे. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला पूर्ण माहिती दिल्याबद्दल. आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल का बा? मी तर म्हणतो की प्रयोग करत राहिला पाहिजे. शेवटी प्रयोग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रयोग केल्यानंतरच आपण कुठे यशस्वी होऊ शकतो किंवा नाही हे कळेल. आणि फळबागेकडे वळायला हवं असं एक मला वाटतं. अच्छा. आणि नवीन पिढीला काय सांगू शकाल तुम्ही? आता मी नवीन पिढीला म्हणतो, आपल्या गावातल्या सगळ्या नवीन पिढीला म्हणतो की एकदा येऊन बघा इथे काय चाललंय, कसं चाललंय, केशर आंबाच का, ड्रॅगन फ्रूटच का, तर या गोष्टी आपण सविस्तर चर्चा आपल्या करू भागात शकतो. नवीन तुम्ही नवीन प्रयोग आहे, तर नवीन प्रयोग केलेच पाहिजे. बरोबर आहे. तर चला मित्र, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.